रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुकोबराय वर्णन करतात, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. अगोदर ग्रंथ पहा आणि मग कीर्तन करा. भगवंत वक्ते आहेत, परंतु भगवंताने सांगितलं कोणाला? भगवंताने कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं, बरोबर की नाही? धर्मराजाला सांगितलं नाही, भीमाला सांगितलं नाही, नकुल सहदेवाला सांगितलं नाही, यांना सांगितलं. का सांगितलं अर्जुनाला? ज्ञानोबराय वर्णन करतात, तया पाचाही आता अर्जुना. त्या 5 पांडवांमध्ये सुद्धा भगवंताने अर्जुनावर विशेष लक्ष केंद्रित केलं आणि अर्जुनाला हे तत्वज्ञान सांगितलं. आता अर्जुनाचे खूप मोठे गोडवे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गायलेत. अर्जुनाच्या ठिकाणी एवढे मोठे गुण होते. एका ठिकाणी ज्ञानोबराय वर्णन करतात, भगवंताच्या मुखातून तत्वज्ञानाचा निघणारा हा महासागर प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे. श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोटू भरूप आहे एकसरा अवघे यांचा. तसं भगवंताच्या मुखातून निघणारा हा तत्वज्ञानाचा महासागर एका आचमनामध्ये प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे. म्हणजे एवढे मोठे गुण त्याच्यामध्ये आहे. कारण भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे मी तुला हे तत्वज्ञान सांगितलं, कच्चित एत श्रुतम पार्थ त्वयि काग्रेण चेतसा कच्चित ज्ञान समूह प्रनष्ट असते धनंजय. अरे बाबा मी तुला हे सांगितलं, नीटनेटकं ऐकलं ना? अथवा माझारी गेले सांडी विखोरी, का उपेक्षेवरी वाळूनी सांडिले. अरे बाबा मी तुला सांगतोय, मी तुझ्या सारख्या वयाचा आहे, मित्रत्वाने आपण राहतो, म्हणून त्याच्याकडे तू दुर्लक्ष तर केलं नाही ना? तुझ्याकडून त्याची उपेक्षा तर झाली नाही ना? कधी कधी आपण ऐकत असताना आपलं जर लक्ष विचलित झालं तर काही शब्द सुटून जातात. त्याला सांडी विखोरी असं ज्ञानोबराय म्हणतात. गेले सांडी विखोरी, तसं तर काही झालं नाही ना? अर्जुनाने त्याची पूर्णपणे कबुली द्यावा म्हणले, तसं काही झालेलं नाहीये. तुमचं तत्वज्ञान मी इत्तंभूत शब्दशः अक्षरशः ग्रहण केलेलं आहे, हे अर्जुनाने म्हणावं. आणि अर्जुनाच्या ठिकाणी ही योग्यता असल्यामुळं भगवंताने अर्जुनाला निमित्त केलं आणि हे तत्वज्ञान सांगितलं. आणखी ज्ञानोबराय वर्णन करतात, जे त्रिविध मळकटा तू सांडीला अशी सुबटा, म्हणून गीतेशी मज वसवटा झाला अशी. आज गीतेला वसवटा या शब्दाचा अर्थ आश्रयस्थान तू झालेला आहे. त्रिविध दोष या शब्दाचा अर्थ आणखी सांगतो तुम्हाला. अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष असतात. मल म्हणजे पापाचा दोष, विक्षेप चांचल्याचा दोष आणि आवरण आत्मस्वरूपावरचं आवरण. हे 3ही दोष ज्याने घातलेले आहेत. म्हणून बाबा अर्जुना तू या गीतेच्या तत्वज्ञानाला वसवटा म्हणजे आश्रयस्थान झालेलं आहे. एवढंच नाही, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन करतात, ज्या कुळामध्ये अर्जुन जन्माला आला ते कुळ काय सामान्य कुळ आहे का? बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र. बाप रे बाप,
ते कुळ किती पवित्र आहे की ज्या कुळामध्ये जन्मलेला अर्जुन या ज्ञानाला पात्र झालेला आहे. म्हणजे ज्ञानोबरायांनी अर्जुनाचं एवढं मोठं वर्णन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मला वाटतं तेवढं मोठं वर्णन इतर ग्रंथामध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून अर्जुन हा गीता ग्रंथाचा खरा अधिकारी असल्यामुळं भगवंताने अर्जुनालाही सांगितलं. गीता ग्रंथ मी सांगितलं, त्याची योग्यता मी सांगितली, परंतु गीतेच्या प्रत्येक श्लोकाच्या खाली आपण जेव्हा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जेव्हा आपण ती अवतरणिका पाहतो, हरिही ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीता असू उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक नाम अमुकोध्याय नाही का. 9वा अध्याय असेल तर राजविद्या राजगुह्य योगो नाम 9मोध्याय. 10वा अध्याय असेल तर विभूती योगो नाम 10मोध्याय नाही का. तसे नाव आहेत. म्हणजे तिथं ब्रह्मविद्या हा या ग्रंथाचा विषय. योगशास्त्र आहे. योगशास्त्र म्हणजे तुमचं यमनियम आसन प्राणायाम हे करणारं योगशास्त्र नाही आहे. योग या शब्दाचा अर्थ, योग हा शब्द संस्कृतमध्ये युज या धातूपासून तयार झालेला आहे. युज शब्दाचा अर्थ जोडणे, एकत्र करणे. जिथं भगवंत आणि भक्त यांचं एकत्रीकरण होतं तोच खरा योग आहे. म्हणून भगवंताशी भक्ताला जोडण्याचा जो श्रेष्ठ प्रतीचा ग्रंथ आहे तो हा गीता ग्रंथ आहे, म्हणून त्याला योगशास्त्र म्हटलेलं आहे. उपनिषत्सु म्हणजे उपनिषद ग्रंथ आहे. म्हणून गीतेच्या अगोदर गीतेचं वर्णन करताना सांगितलं सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीरभोक्ता दुग्धम गीतामृतम महत. मूळचे गोपाल आहेत. गोपाल शब्दाचा अर्थ काय? गोपाल काय? संस्कृतमध्ये गाम पालयती इति गोपाल अशी व्युत्पत्ती आहे. गाम अर्थात गायींना जो पाळतो, गायींचं जो परिपालन करतो त्याला गोपाल असं म्हणतात. म्हणून इथं दोग्धा अर्थात दूध काढणारा कोण आहे? गोपाल नंदन आहे. एका अर्थाने ते गोपाळाही होतेच की नाही गोकुळामध्ये. ते गोपाळ नंदन तिकडूनही आहेत आणि गोपाल नंदन इकडूनही आहेत. गो शब्दाचा अर्थ गाय असाही होतो आणि गो शब्दाचा अर्थ इंद्रिय असाही होतो. म्हणून जे गायीलाही पाळतात आणि जे इंद्रियांनाही पाळतात त्यांना काय म्हणायचं? गोपाल. इंद्रियांनाही जे पाळतात. काल्याच्या प्रसंगामध्ये आपण पाहतो, जेव्हा वेळ झाली तेव्हा त्या गोपाळांच्या मुलांनी भगवंताला सांगितलं, म्हणलं देवा आता बरीचशी वेळ झालेली आहे. झाली म्हणती वेळ आता आणा शुदोऱ्या. देवाने सांगितलं त्या गायी ज्या चरायला सोडल्या त्यांना थोडंसं कसं वळून आणा आणि आपण त्यांना पाणी पाजून झाडाखाली बसवा. मग आपण भोजनाचा अर्थात काल्याचा जो भाग आहे तो पुढे घेऊया. मुलांनी गायी वळून आणल्या. आता भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर भगवत भक्तांनी गायी वळून आणणं हे तसं संयुक्तिक आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, काला ज्यांच्या समवेत केला तो काला ठराविक मंडळी समवेत केला आहे, सगळ्यासोबत केलेला नाही. काला कुठं केला आहे? वृंदावनामध्ये केला. काला गोकुळात केलेला नाही आहे. कारण गोकुळामध्ये मग सर्व यारे लहान थोर झालं असतं. काला गोकुळात नाही केला. काला कुठे केला आहे? वृंदावनामध्ये केला. वृंदावनामध्ये पुन्हा सगळ्याची दिंडी तिथं नेऊन केला नाही गोकुळवासियांची. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. माझे गडी कोण आहेत? चला यातून वेगळे व्हा आणि माझ्याबरोबर चला. निवडक या शब्दाचा अर्थ अधिकार संपन्न भक्त मंडळींना एकत्रित करून भगवंताने त्यांच्या समवेत काला केला. याचा अर्थ असा आहे, त्यांच्या ठिकाणी पात्रता होती, त्यांच्या ठिकाणी योग्यता होती, त्यांच्या ठिकाणी अधिकार होता आणि या अधिकार संपन्न भगवत भक्तांना तिथं नेल्यानंतर सांगितलं आता चला वळू गाई, मग बैसू मग जेवू एके ठाय. थोडक्यात सांगायचा प्रकार असा की हे आतमध्ये खूप काही आहे, परंतु तिकडं आपलं लक्ष जात नाही म्हणून आपण काय करतो, डोळे बाहेर जातात, कान बाहेर जातात, घ्राणेंद्रिय बाहेर जातं, रसनेंद्रिय बाहेर जातं. लक्षात का? त्वगेंद्रिय बाहेरचे शीतोष्णादी स्पर्श पाहतात. ही जी इंद्रिय आहेत या इंद्रियांनाच तत्वज्ञानामध्ये गायी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या गायी जो ओळखतो, जो सांभाळतो, या गायी ज्याच्या नियंत्रणामध्ये आहे त्याला म्हणायचं गोपाळ. देवा म्हटले आम्ही तिला खूप वळण्याचा प्रयत्न केला परंतु ती ऐकतच नाही आमचं. इकडून हाकली का तिकडे पळाती, तिकडून वळून आणली का इकडे पळून जाते.
ती तुम्हाला ऐकणार नाही, तुम्ही बसा खाली. देवाने बासुरी काढली आणि बासुरी वाजवल्यानंतर ती गाय पळत आली. तिचं नाव होतं मनेरी नावाचं गाय. याचा अर्थ आहे दश इंद्रियांना आपण नियंत्रित करू शकतो, परंतु मनाला आपण नियंत्रित करू शकत नाही. मनाला नियंत्रित करण्याची ज्याची क्षमता आहे ते खरे गोपाळ आहेत. म्हणून इथं दोग्धा गोपाल नंदन, याचे दोग्धा दूध काढणारे कोण आहे? गोपाल नंद आहे. हे जे दुग्धामृत आहे, गीतामृत आहे, हेच या ठिकाणी दूध आहे. म्हणून गीतेबद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा केली. अधिकार्याची अर्थात अर्जुनाची चर्चा केली, श्रोत्याची, वक्त्याची चर्चा आपण केली आणि विषयाची चर्चा आपण केली आहे. म्हणून या ठिकाणी भगवंत वर्णन करतात, ज्ञानोबराय वर्णन करतात, बाप बाप ग्रंथ गीता. बाप रे बाप, काय ग्रंथ आहे गीता. जो वेदी प्रतिपाद्य देवता, जो वेदामध्ये वेदांचं प्रतिपादन करणारी देवता आहे, अर्थात भगवान श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी, तो भगवान श्रीकृष्ण हाच या ग्रंथामध्ये वक्ता आहे. ज्या तत्वज्ञानाचा उगम भगवान शंकरापासून झालेला आहे. आपली वारकरी परंपरा कशी आहे? भगवान शंकरापासून ज्या तत्वज्ञानाचा उगम झालेला आहे, भगवान शंकरांनी पार्वती मातेला ते तत्वज्ञान एकांत स्थानी सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले. जे क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये शक्तीच्या कानामध्ये भगवान शंकरांनी हे तत्वज्ञान सांगितलं. खबरदारी खूप घेतली, परंतु तिथं एक चोर सापडलाच. मत्स्येंद्रनाथांनी मासळीच्या पोटामध्ये गुप्त राहून ते तत्वज्ञान आकलन केलं. ते पुढे मत्स्येंद्रनाथ झाले. मत्स्येंद्रनाथांनी तेच तत्वज्ञान त्यांचे समकालीन आणि कृपापात्र शिष्य गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी तेच तत्वज्ञान पुढे त्यांचे समकालीन आणि कृपापात्र शिष्य गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथांनी कालांतराने तेच तत्वज्ञान निवृत्तीनाथांना दिलं. निवृत्तीनाथांनी तेच तत्वज्ञान ज्ञानोबरायांना दिलं आणि ज्ञानोबरायांनी तेच तत्वज्ञान तुम्हा आम्हाला या ग्रंथाच्या माध्यमातून खुलं केलं. ही परंपरा आहे. म्हणजे ज्ञानोबरायापर्यंत आलेलं तत्वज्ञान हे भगवान शंकरापासून आलेलं आहे. म्हणून ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये एवं तिही शांभव अद्वय आनंद वैभव. शांभव शब्दाचा अर्थ भगवान शंभूपासून प्रगट झालेलं, निर्माण झालेलं, प्रसृत झालेलं जे तत्वज्ञान आहे ते शांभव आहे. मग आता ज्ञानोबरायांनी त्या शंभूविषयी असं म्हणावं का की जे श्री शंभूची ही मती नागवे? पण इथं म्हटलेलं आहे, जे श्री शंभूची ही मती नागवे. मग त्यापेक्षा आपण काय करावं? ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची बने. बस या गीता तत्वज्ञानाला, या गीतार्थाला, या गीतामृताला आता आपण जीवाभावाने नमस्कार करावा. हेच भलं आहे, हेच योग्य आहे. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.